नमस्कार मित्रांनो, सुपरस्टिशन सोल्युशन्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज आपण पितृ म्हणजे काय, श्राद्ध संस्कार म्हणजे काय याविषयी माहिती आपण पाहणार आहोत। वैदिक धर्मात मरणोत्तर कर्मकांडाला फार महत्त्व देण्यात आलेलं आहे, कारण की मनुष्य मेल्यानंतर त्याचा पुनर्जन्म होतो, आत्मा भटकते, तो स्वर्गामध्ये जातो असं मानणारेही बरेच लोक आहेत। परंतु पिंडदानाचा जो कार्यक्रम मरणोत्तर 10व्या दिवशी आणि 13वीला करण्यात येतो, तो कार्यक्रम पिंडदानाचा ब्राह्मणांकडून करण्यात येत असतो, अशी समाजामध्ये मान्यता आहे एक प्रकारची। आणि ब्राह्मणाला पितरांचा प्रतिनिधी मानण्यात येते। मग तो जो हा कर्मकांड करतो त्याऐवजी त्याला गाय, पलंग आणि उदकुंभ तसेच इतर वस्तूही दिल्या पाहिजे, म्हणजे त्या पितरांना पोचतात असंही मानले जाते। परंतु खरोखरच मृत्यूनंतर पुनर्जन्म आहे का? पितरांपर्यंत ह्या गोष्टी पोचतात का? कावळा आणि ब्राह्मण यांच्यातर्फे पितरांना या वस्तू पाठविण्यात येतात अदृश्य ठिकाणी, आणि त्याबरोबरच जातीतला एक व्यक्तीसुद्धा असला पाहिजे, तो सुद्धा पितरांचं प्रतिनिधित्व करतो असं मानले जाते। पण याच्यामध्ये विरोधाभास आहे। खरोखरच कावळा पितरांचा प्रतिनिधी असतो का? वारकरी संप्रदायांनी हा जो पिंडदानाचा श्राद्धविधीचा कार्यक्रम आहे याला ठाम विरोध केलेला आहे, कारण की वारकरी संत हे विवेकी होते। त्यांनी कधीही पिंडदानाचे अशा वैदिक कर्मकांडाचे समर्थन केले नाही। संत कबीर तर म्हणतात की जिंदा बाप कोई ना पूजे, मरे बाद पूजवाया, और मुट्ठी भर चावल लेकर कौवे को बाप बनाया। म्हणजे पिंडदान करणाऱ्याचं पितळ उघड करण्याचं काम संत कबीरांनी केलेलं आहे। गाडगे महाराज तर म्हणायचे की तो करोडो किलोमीटर तुमचा जो स्वर्ग आहे तिथे हे श्राद्धाचं पिंडदानाचं नैवेद्य त्यावर ठेवलेला भात कसा पोचेल? त्यांनी तर पाणीच उडवलं वर, आणि श्राद्ध करणारे त्यांना ओरडायला लागले तेव्हा गाडगे महाराज म्हणायचे की हे पाणी मी माझ्या शेतीला देतो। ते म्हणाले तुझ्या शेतीला कसं काय पोचणार आहे? त्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी गाडगे महाराज म्हणायचे तुमचं हे पिंड जर स्वर्गात करोडो किलोमीटर दूर पोचते तर माझं पाणी माझ्या शेतीला 300-400 किलोमीटर पोचू शकत नाही का? असा सवाल करतात। तरीसुद्धा आम्ही पिंडदान करतो, कर्मकांड करतो। संत एकनाथांनी वैदिक धर्मामधील नियम धुडकावून लावले। ते म्हणाले याची काही आवश्यकता नाही, यांना या पिंडदानाला या कर्मकांडाला आम्ही मानतच नाही। संत तुकारामांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की एकदा जर तुळशी माळ गळ्यामध्ये घातली तर तो देह स्वाधीन झाला, पिंड देण्याची आवश्यकता नाही आहे। मग नंतर अशा कर्मकांडापासून आपण दूर राहिलं पाहिजे असं या सर्व वारकरी संतांनी, गाडगे महाराजांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे। याचा विचार समाजाने केला पाहिजे।
जोपर्यंत समाज याचा विचार करणार नाही तोपर्यंत समाजाचा सर्वांगीण विकास होणे अशक्य आहे मित्रांनो. म्हणून आपण सत्य समजलं पाहिजे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्यासाठी पैसेही लागत नाही. सत्य आणि विवेकशील गोष्टी जर समाजामध्ये पोचल्या तर त्याचा सगळ्यांनाच फायदा होतो. याचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे अशी परत विनंती करतो. धन्यवाद.